विलिनीकरणावरून अजितदादांसोबत ज्या बैठका झाल्या त्याचे मोबाईलभर पुरावे असल्याचं रोहित पवार म्हणाले। तसंच आम्ही एनडीए जाणार होतो की दादाच बाहेर पडून आमच्या सोबत रस्त्यावरची लढाई लढणार होते हेही ठरलं होतं, असं वक्तव्य करून रोहित पवार यांनी भुवया उंचावल्यात। पाहूया। आमच्याकडे अख्खा फोन भरून त्याच्यात मेसेजेस व्हिडिओ पासून फोनवर काय बोलणं झालं हे सगळे गोष्टी आम्ही एनडीए बरोबर जायचं का दादा बाहेर येऊन रस्त्यावरची लढाई आमच्या बरोबर लढणार हे दादांमध्ये आमच्यामध्ये त्या ठिकाणी हा विषय झालेला आहे। विलिनीकरणावरून रोहित पवार यांनी आतापर्यंतचा स्फोटक दावा केला। मोबाईलभर पुराव्याचा इशारा रोहित पवार यांनी दिलाय। बैठका कशा कुठे झाल्या काय बोलणं झालं याचे व्हिडिओ मेसेज आणि रेकॉर्डिंग असल्याचं रोहित पवार यांनी सांगितलंय। त्यासोबतच आम्ही एनडीए सोबत जाणार होतो की दादा बाहेर पडून आमच्या सोबत रस्त्यावरची लढाई लढणार होते हेही ठरलं होतं, असा दावा रोहित पवार यांनी केलाय। म्हणजे दादा वेगळा विचार करत होते का असा अर्थ रोहित पवारांच्या बोलण्याचा होतो। आज आम्ही विलिनीकरणावर चर्चा करू शकतो, आम्ही बैठका घेऊ शकतो, आम्ही तिथं प्रेस कॉन्फरन्स घेऊन तुमच्या सर्वांसमोर आणू शकतो। आमच्याकडे सगळे पुरावेत, आमच्याकडे अख्खा फोन भरून त्याच्यात मेसेजेस व्हिडिओ पासून पार त्याच्यामध्ये फोनवर काय बोलणं झालं हे सगळे गोष्टी आहेत। पण आम्ही त्याच्यावर त्या ठिकाणी आता तरी काय बोलणार नाही। अजितदादा असताना अजितदादांबरोबर आमची चर्चा काय झाली हे त्या ठिकाणी आम्हाला माहिती आहे। अजितदादांशी बोलत असताना दादांबरोबर आम्ही एनडीए बरोबर जायचं का दादा बाहेर येऊन रस्त्यावरची लढाई आमच्याबरोबर लढणार हे दादांमध्ये आमच्यामध्ये त्या ठिकाणी हा विषय झालेला आहे। आज दादा नाही आहेत, त्यामुळे याच विषयावर चर्चा करणं गौण आहे। अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून सांगण्यात आलंय की विलिनीकरणाचा विषय थांबलाय आणि तसा प्रस्तावही नाही। तर प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनीही सांगितलंय की आता पवारांच्या राष्ट्रवादीकडून विलिनीकरणावर भाष्य होणार नाही। पण रोहित पवार यांनी दादांच्या राष्ट्रवादीच्या प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला। स्वतःचं महत्त्व टिकावं म्हणून दादांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांचा आम्हाला विरोध आहे। अजितदादा जयंत पाटील यांच्या घरी भेटायचे, समोरच मंत्री लोढा यांचं घर आहे, तिथली सीसीटीव्ही तपासा असं रोहित पवार यांनी म्हटलंय। आमच्यासाठी या विषयाला पूर्णविराम लागलेला आहे दादा गेल्यानंतर लगेचच्या लगेच। त्यामुळे मुद्दामून काही नेत्यांचं महत्त्व त्या पक्षामध्ये राहावं आणि ते नेते हे पवार साहेबांना सुप्रियाताईंना आम्हाला तिथं विरोध करतायत आणि विरोध करतायत म्हणून त्यांचं महत्त्व आहे हे सारखं सारखं टिकावं म्हणून सारखं सारखं विषय हे तेच त्या ठिकाणी तिथं आणत आहेत। याच्या अनेक विषय आहेत। जर त्यांना खरंच दादा भेटले होते नव्हते, सोपा विषय आहे की अजितदादा जेव्हा केव्हा भेटायचे ते जयंत पाटील साहेबांच्या घरी भेटायचे। जयंत पाटील साहेबांच्या घरासमोर लोढा साहेबांचं घर आहे, तिथं सीसीटीव्ही कॅमेरा असतील। गेल्या 1.5 वर्षाचे सीसीटीव्ही कॅमेरा फुटेज तुम्ही तिथं आणा, बघा, तुम्हाला कळेल दादा किती 13 वेळा भेटले का 14 वेळा भेटले, ते काय भेटले कसं भेटले याच्यावर मी नीट सांगेल। पण विषय एवढाच आहे की आज ॲक्सिडेंट झाला कसा, ब्लॅक बॉक्स जळला आणि तो आता भारताच्या बाहेर पाठवला जातोय, हे जे काही विषय आहेत ते आमच्यासाठी महत्त्वाचे आहेत। एक दिवस आधीच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पहिल्यांदाच आमदारांची बैठक घेतली। या बैठकीत सुनेत्रा पवारांचीच राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड करायची यावर शिक्कामोर्तब झालं। तर विलिनीकरणावर भूमिका मांडू नका अशा सूचना आमदारांना देण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे। आणि बैठकीनंतर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितलं की बैठकीत विलिनीकरणावर चर्चाच झालेली नाही। तर आमदारांच्या बैठका घेऊन विलिनीकरणावर बोलू नका असं सांगतात, असा टोला रोहित पवार यांनी तटकरेंना लगावला। विलिनीकरणाबाबत काही चर्चा झाली नाही, तो विषयाचा अजेंडा त्या ठिकाणी नव्हता। पक्ष संघटना दादाने केलेलं काम, महाराष्ट्राच्या संबंध समाजकारणामध्ये त्यांनी दिलेलं योगदान तेच अव्याहतपणाने पुढे ठेवण्याचं काम आपण सर्वांनी मिळून करावं, एवढी चर्चा आजच्या बैठकीमध्ये त्या ठिकाणी झाली। चर्चा तेच जास्त करतायत। खरं तर मला त्याच गोष्टीचं आश्चर्य आहे, आमदारांना बोलवतात, पुढे एका लाईनीत बसवतात आणि सांगतात की बाहेर जाऊन तुम्ही विलिनीकरणाबद्दल बोलू नका। हा विषय संपलेला आहे। विलिनीकरणाचा मुद्दा आता शांत झालाय, पण जर विलिनीकरण करायचंच असेल तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं प्रस्ताव द्यावा अशी भूमिका दादांच्या राष्ट्रवादीची आहे। म्हणजेच आधी पुढाकार दादांची राष्ट्रवादी घेणार नाही। आदरणीय सुनेत्रवहिनी ह्या आता आमच्या
पक्षाच्या नेत्या आहेत, राष्ट्रीय अध्यक्ष म्हणूनच त्या लवकर जबाबदारी घेतील. त्याच्यामुळे विलिनीकरणाच्या संदर्भात समोरच्यांचे जे काही प्रस्ताव असतील तर ते त्यांनी जरूर आमच्याकडे, वहिनींकडे द्यावेत, पक्षाकडे द्यावेत. आता इथून पुढे जो निर्णय होईल तो आदरणीय वहिनींच्या नेतृत्वात होईल. त्याच्यामध्ये वहिनींच्या नेतृत्वामध्ये आमचे पक्षश्रेष्ठी या संदर्भात निर्णय घेतील. विलिनीकरणावर बैठका आणि निर्णयाचे दावे अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून फेटाळण्यात आले. त्यावरून आपल्याकडे पुरावे असल्याचं रोहित पवार वारंवार सांगतायत आणि आता त्यांनी मोबाईलभर पुराव्यांचा इशारा दिलाय. पण ते पुरावे समोर आणणारी पत्रकार परिषद रोहित पवार यांनी दोनदा पुढे ढकलली आहे. गोविंद ठाकूरसह ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.